चेहरे पर एक प्यारी सी मुस्कान, हृदय में ढेर सारा प्यार और उस ईश्वर के लिए बहुत सारी कृतज्ञता। सृष्टि के लिए, सृष्टि के इस निर्माण के लिए और सृष्टि में हमें सर्वश्रेष्ठ जीव बनाने के लिए, मनुष्य रूप देने के लिए। हे परमपिता परमेश्वर, आपका बहुत बहुत धन्यवाद। इतनी सुंदर प्रकृति की रचना करके हमें ढेर सारे सुख भोगने का मौका देने के लिए, प्यारा सा जीवन देने के लिए ईश्वर आपका बहुत बहुत धन्यवाद। प्यारे प्यारे माता पिता के लिए बहुत बहुत दिल की गहराइयों से धन्यवाद, जिनकी वजह से हमारा ये जीवन संभव है, जिनकी वजह से हम ये दुनिया देख पा रहे हैं, दुनिया के अनेकों रंगों को देख पा रहे हैं। धन्यवाद मेरे प्यारे प्यारे माता पिता का, मुझे इस जीवन में लाने के लिए, मुझे ये सुंदर सा शरीर देने के लिए, हर पल, बचपन के हर पल हर दिन मेरी देखभाल करने के लिए, मुझे अपने जीवन का हिस्सा बनाने के लिए। प्रभु, मेरे माता पिता का बहुत बहुत धन्यवाद। धन्यवाद मेरे गुरुओं का, जिनके ज्ञान की वजह से मैं आज इस कक्षा में बैठ पा रही हूँ, जिनके ज्ञान की वजह से मैं उचित और अनुचित का निर्णय ले पाती हूँ, जिनके ज्ञान की वजह से मैं एक मान सम्मान वाला जीवन जी पाती हूँ। बहुत बहुत धन्यवाद। धन्यवाद मेरे खुद का, इस शरीर का, इस स्वास्थ्य रूपी उपहार का बहुत बहुत धन्यवाद। मेरे शरीर के हर अंग का सुचारू रूप से चलने के लिए, पूरी तरह से स्वस्थ होने के लिए बहुत बहुत धन्यवाद। इन प्यारी प्यारी आंखों का, जो खूबसूरत संसार दिखाती है, बहुत बहुत धन्यवाद। कानों का, सुंदर सुंदर बातों को, वाणियों को, अपनों की आवाज को सुनवाने के लिए बहुत बहुत धन्यवाद। धन्यवाद मेरी प्यारी सी वाणी का, जो अच्छे अच्छे शब्दों को दूसरों तक पहुंचाती है, मेरी भावनाओं को दूसरों तक पहुंचाती है। धन्यवाद मेरे सारे शरीर के ऑर्गन्स का, बहुत बहुत धन्यवाद, जो मुझे हर पल नई ऊर्जा से ओतप्रोत रखते हैं। इस ऊर्जा से भरे होने के कारण मैं जीवन का आनंद ले पाती हूँ। धन्यवाद धन्यवाद धन्यवाद। धन्यवाद ईश्वर,
आपका बहुत बहुत धन्यवाद। कुछ क्षण के लिए अपने शरीर की वाइब्रेशन को महसूस कीजिए, अपनी बॉडी को महसूस कीजिए, शांत, स्थिर, एक ही मुद्रा में। केवल और केवल आपको अपनी सांसों की गति पर ध्यान देते हुए आपको केवल महसूस करना है। हर अंग को महसूस करना है। हर अंग की ऊर्जा को ऊपर की ओर उठते हुए महसूस कीजिए, मानो सफेद रोशनी का भरपूर रोशनी का आपके चारों तरफ एक गोला बन गया है। ये आपकी ऊर्जा का गोला आपको परम सुख दे पा रहा है। शांत रहकर इस ऊर्जा को महसूस करेंगे। वाह, थैंक यू, थैंक यू, थैंक यू परमात्मा, इतनी ऊर्जा के लिए, अच्छे स्वास्थ्य के लिए, इस आनंद के लिए, इस सुंदर सारे समय के लिए, इस जीवन के लिए, इस ब्रह्मांड के लिए आपका बहुत बहुत धन्यवाद। दोनों हाथों की हथेलियों को रब करते हुए अपनी आंखों पर लगाएंगे और अपना समय लेते हुए आराम से अपनी आंखें खोलेंगे। ये और सुंदर बोलेंगे, समय मैं आपके लिए स्वस्थ शुभ हो। हूँ, मस्त हूँ, जबरदस्त हूँ। मैं स्वस्थ हूँ, मस्त हूँ और जबरदस्त हूँ। जबरदस्त हूँ, वाह। मैं स्वस्थ हूँ, मस्त हूँ, जबरदस्त दस्त हूँ, हूँ। यस। चलिए, धन्यवाद ममता जी, थैंक बहुत यू, बहुत थैंक यू, बहुत दिल से थैंक यू। दिल से दिल से धन्यवाद। थैंक यू सो मच। थँक यू सो मच. थैंक चलिए, यू। सगळ्यांना शुभ सायंकाळ बसलेल्यांना. आणि आता आजचा खूप छान विषय. काल मी बरेचसे असाइनमेंट्स दिले होते तुम्हाला. सराव दिला होता बराच. केलात का सगळ्यांनी सराव? येस मॅम. सगळ्यांनी नातेवाईकांची लिस्ट बनवली असेलच. आणि कसा वाटला कालचा दिवस? खूप छान. कालची रात्र असेल ती. काल रात्री आपण एक्सरसाइज केली होती. कशी? की आपल्या नातेसंबंधांविषयी आपल्याला काय करायचं होतं? 3 नातेसंबंधांवरती प्रकाश टाकायचा होता. ठीक आहे. येस. आता याच्यानंतर आता तुम्हाला लक्षात आलंच असेल, की जसा आपला स्रोत आपले आई-वडील आहेत, तसाच निसर्गाचा स्रोत काय आहे? पावसाळा. पावसाळा जर नसेल ना, तर तुम्ही बघा काय होणार? सृष्टी कशी चालणार आहे? नदी, नाले, झाडं बघा तुम्ही जंगलांची अवस्था काय होईल? तिथून आपल्याला कळतं, की जसं आपल्या जीवनामध्ये आपले आई-वडील, आपले सगळे संबंध ज्या पद्धतीने आपल्या जीवनाला ओलावा देत असतात,
त्याच पद्धतीने निसर्ग सुद्धा चालत असतो. आता अजून एक गोष्ट मी तुम्हाला इथे सांगते. आपण वन बाय वन जातो आहे. एक एक चॅप्टर पूर्ण करतो आहे. तर याची पद्धती बघा कशा पद्धतीने आपल्याला रॉन्डा बर्न यांनी स्टेप बाय स्टेप एक एक काय दिलेलं आहे, पाठ दिलेला आहे. आयुष सरजी पीडीएफ कीजिए सर. येस, एक मिनिट. आपल्याला आता 4था दिवस आरोग्य. येस. तर आपण स्टेप बाय स्टेप कसं आलोय. पहिला दिवस आपण तुम्हाला मिळालेल्या वरदानांची यादी आपण लिहिली. आपल्याला मिळणाऱ्या वरदानांची यादी केली. नंतर आपण जादूचा दगड शोधून काढलाय. मॅजिक रॉक आपल्या जवळ आहे. सर्वांजवळ आहे. नजरेला दिसेल Yes. असं ठेवलंय ते. ठेवलाय Yes. तो जादूचा दगड. ओके. Yes. तिसरा दिवस होता आपला जादूचे नातेसंबंध. बघा स्टेप बाय स्टेप आपण कसं जातोय. एकदम उडान नाही घेतली आपण. हळूहळू काय केलंय, जसं आपला जन्म झाला. जन्म झाल्याबरोबर आपण हळूहळू पालथं पडायला लागलो. बरोबर. स्टेप बाय Yes. स्टेप. त्याच्यानंतर हळूच आपण बसायला लागलो. रांगायला लागलो. हळूच रांगायला लागलो. एकदम बसलो नाहीत रांगलो. त्याच्यानंतर हळूहळू आपण काय केलं, उभं राहायला लागलो. पण कुणाच्या मदतीने. बघा कुणाच्या मदतीने आपण उभं राहायला शिकलो. ती गुडगुडी असेल मध्ये. आधी आईनी 2 बोट देऊन 2 हात देऊन आई बाबांनी आपल्याला उभं केलंय. मग कुठल्या तरी सहाऱ्याने आपण उभे झालो आणि हळूहळू आपण पूर्णपणे उभं झालो. आणि नंतर आपण काय करायला लागलो, थोडा चालण्याचा प्रयत्न करायला लागलो. आठवते कुणी मदत केली होती त्यावेळी आपल्याला. आणि मग हळूच काय झालं, आपण चालायला लागलो. चालायला लागल्यानंतर सुरुवातीला आपण काय केलं, खेळण्यांशी खेळलो. मग काय केलं, आपण घरातल्याच मोटर गाडीशी किंवा घरातल्याच सायकलशी खेळायला लागलो. त्या खेळण्यातल्या सायकल वरती आपण बसायला लागलो. मग हळूच आपल्या जीवनात एक सायकल आली. पण तीही कशी आली, आधी ट्रायसिकल आली, मग बायसिकल आली. बरोबर. Yes. आधी ट्रायल होती. बघा तुम्हाला आठवत असेल तर एक्स्ट्रा चाकं होती त्याला 2 आणि त्याच्याने आपण चालायला लागलो. आणि मग हळूच ती चाकं काढून टाकण्यात आली आणि मग आपल्या हातात सायकल आल्यानंतर तीही सायकल कुणीतरी पकडली. मग हळूहळू त्याला धक्का देण्यात आला आणि मग ती सोडून देण्यात आली. बरोबर. मग असं करत करत आपण मोठे झालो आणि मोठे होता होता कधी शाळा, कधी कॉलेजला गेलो आणि कधी आता आपल्या जीवनाचा प्रवास सुरू झाला. अशी आपली हळूहळू स्वप्नांची, आपल्या जीवनाची हळूहळू काय केली, आपण सुरुवात केली. एका दमाने झालंय का सगळं. पोटातून जन्म घेतल्याबरोबर आपण धावायला रांगायला लागलो का, नाही. ही स्टेप बरोबर रॉन्डा बर्न यांनी हळूहळू एक एक जो पाठ आहे ना, तो त्या पद्धतीने मॅच्युअर्ड करत नेलेला आहे. आणि समोर जाऊन खूप मोठे छान चॅप्टर्स याच्यामध्ये आहे. म्हणून मी विनंती करते सर्वांना की आता याच्यानंतरचे चॅप्टर्स ना खूप छान आहेत. जे पहिल्या दिवसपासून आहेत ना, त्यांना जादू सुरू झाली आहे त्यांच्या जीवनामध्ये. आणि जे आता इथे बसून आहेत त्यांनी याच्या नंतरचे चॅप्टर्स अगदी मनापासून आणि खरंच शिद्दतने करा. कारण इथून समोर आणि मागचा सराव आणि समोरची आपली स्वप्न याच्यातला हा खूप मोठा महत्वाचा भाग आहे आजचा जादुई आरोग्य. ठीक आहे. कालच्या आनंदावरती आपलं आजचं आरोग्य अवलंबून आहे. काल किती जणांनी आज सकाळी उठल्याबरोबर जी तुम्हाला मी काय सांगितलं होतं, तो समर्पणाचा बॉक्स सांगितला होता. बरोबर आहे. तर किती जणांनी शब्दांमध्ये बदल केले असतील किंवा शब्द जाणून बुजून सुरुवातीला आलं असेल आपल्या तोंडामध्ये काही शब्द, कारण आता सवय झालेली असते ना. पण हळूहळू काय झालंय, बदल जाणवला का, हो की नाही. Yes. थंब द्या. Yes, ma'am. बदल जाणवलाय. चला मग आता आपण आरोग्य हा पाठ शिकायला तयार आहोत. ओके.
चला येस श्रद्धा मॅम सुरुवात येस करायची. मॅम येस 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 येस. ओके. चौथा दिवस जादुई आरोग्य. आरोग्य ही जादुई आरोग्य. येस आरोग्य हीच सगळ्यात मोठी संपत्ती आहे. वर्जिल इसवी सन पूर्व 70 तर इसवी सन पूर्व 19 रोमन कवी. आपल्या जीवनात आरोग्य ही सर्वात मौल्यवान गोष्ट आहे आणि दुसऱ्या काहीपेक्षा तिला आपण गृहीत धरलेलं असतं. तब्येतीच्या काही तक्रारी सुरू होतात तेव्हाच आपण त्याबाबत विचार करायला लागतो आणि त्यावेळी आपल्याला उमगतं की आरोग्य नसेल तर आपल्याकडे काहीच नाही. आता बघा आरोग्याशिवाय काय सांगण्यात आलेलं आहे. आरोग्य ही सर्वात मोठी संपत्ती. येस 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 आता आपल्याला कालचा पण विषय खूप छान वाटला. संबंध पण आपल्यासाठी सर्वात मोठी संपत्ती, बरोबर? आणि या सगळ्या संबंधांवरती आपलं आरोग्य अवलंबून आहे. कसं? कारण जर सकारात्मक मन, कृतज्ञ हृदय आणि आपलं निरोगी शरीर असेल तर याच्यासारखं सुखी काही आयुष्य आहे का आपल्या जवळ? कारण नाही. आपण जर काल तो हसरा चेहरा बघितला नसता ना आपल्या आईचा तेव्हाचा, आपल्या घरच्यांचा, तर आपण काय केलं असतं? आभारच व्यक्त केलं नसतं तर तो चेहरा दिसला असता का आपल्याला हसरा? नाही. नाही ना. मग हसरा चेहरा आणि आभार व्यक्त करणं हे निरोगी जीवनाचा आरंभ आहे. बघा आता आपल्याला काय करायचंय? आरोग्य आपल्याला चांगलं करायचं आहे. आपलं आरोग्य जिथे आता ज्या सिच्युएशन मध्ये आता आपण आहोत इथून प्रारंभ होणार आहे. निरोगी जीवनाचा इथून आरंभ होणार आणि आता आपल्या नवीन जीवनाचा प्रारंभ होणार. लक्षात येतंय शब्दांची? येस. शब्द लक्षात येतात आहे? बघा आम्ही काय म्हणतोय की मी स्वतःला म्हणते की मी 3 वर्षाची आहे. बरोबर का? कारण हा अनुभव घेताना हे लक्षात आलं की आपण या पुस्तकातून काय शिकत आहोत. येस. निरोगी जीवनशैली आपण शिकतो आहोत. कृतज्ञ हृदय कसं बनवायचं शिकतो आहोत. कारण आता आपल्याला कळलंय की आयुष्याची खरी संपत्ती काय आहे. आतापर्यंत पैसा 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 पैशाच्या मागे धावणं झालं आणि होतंय ते म्हणजे आपल्याला त्याची आवश्यकता आहे जीवनामध्ये. पण थोडं आता थांबल्यानंतर जाणवतं की नाही की आपल्यासाठी खरी संपत्ती काय आहे? बघा रॉन्डाबांनी पण म्हटलंय की आपल्या जीवनात आरोग्य ही सर्वात मौल्यवान गोष्ट आहे आणि दुसऱ्या कशाही पेक्षा तिला आपण गृहीत धरलेलं आहे. आपण आपली तब्येत खराब झाल्याशिवाय ना आपण दवाखान्यात सुद्धा जात नाही. आपल्या तपासण्या करून घेत नाही. आठवा कधी गेला होता दवाखान्यामध्ये चेकअप करायला? काहीतरी बिघडलं ना बॉडीचं तरच आपल्याला आठवतात डॉक्टर्स. आपल्याला कधीतरी वाटतं का की आपण आपल्या आरोग्याची काळजी घ्यायला हवी? तब्येतीच्या काही तक्रारी सुरू होता तेव्हा आपण आपला विचार करायला लागतो आणि त्यावेळी आपल्याला उमगतं आरोग्य नसेल तर आपल्याकडे काहीच नाही. आणि सर्वात मोठा अनुभव आपण याचा घेतलाय कोविडमध्ये. घेतलाय सर्वांनी? येस. काय झालं कोविडमध्ये? संपूर्ण जग थांबलेलं होतं. कशाकरता? प्रत्येक जण आपला जीव वाचवण्याकरता धडपडत होतं. आता त्यावेळी तर सगळ्या यंत्रणा होत्या. सगळं होतं ना जगामध्ये. येस. तेव्हाच जगाची उत्पत्ती झाली होती का? नाही. एका उच्च अगदी आपण ज्या क्षणाची वाट बघत होतो ना की आता आपल्या स्वप्नांना काय मिळणार आहे? भरारी मिळणार आहे. प्रत्येकाला असं वाटायचं. त्यावेळी नेमकं काय झालं? जग थांबून गेलं. आणि बघा एका श्वासासाठी एका ऑक्सिजनच्या मास्कसाठी लोक धडपडली. बऱ्याच जणांनी त्या काळात आपली आप्तस्वकीय गमावलीत. तरीही आपण सुधारलो नाही. परत आपण वळलो त्याच गोष्टींकडे. बघा आता कळतंय का? एवढी मोठी जर शिक्षा मिळाल्यानंतरही आपल्याला कळत नसेल की आपलं आरोग्य किती महत्वाचं आहे. आपण पैशाच्या मागे धावतोय. मोठे बंगले पाहिजेत आपल्याला, मोठ्या गाड्या पाहिजेत. हवंय. पण थोडं शांततेने घ्या की. आपण थोडं शांततेने घेऊया. रॉन्डाबांनी काय म्हटलंय? सर्वात पहिले आरोग्याची काळजी घ्या. का?
कारण आरोग्याविषयी एक इटालियन म्हण आहे जी आपल्याला बहुतेकांना लागू पडते. ती म्हण अशी आहे की ज्यांचं आरोग्य चांगलं असतं तो श्रीमंत असतो. बघा, आतापर्यंत Yes. आपण जे समजत होतो ना श्रीमंती म्हणजे काय, श्रीमंती म्हणजे घरासमोर मोठी गाडी, श्रीमंती म्हणजे आपला आपला मोठा बंगला, श्रीमंती म्हणजे भरपूर पैसा, श्रीमंती म्हणजे आपले वस्त्र, आपण जे काही तामझाम म्हणजे श्रीमंती. हा, याला पण श्रीमंती म्हणतो. पण आरोग्याकडे जर बघितलं तर आपली तब्येत जेव्हा चांगली असते ना, त्यावेळी आपण तिचा क्वचितच विचार करतो. पण जेव्हा आपण सर्दी किंवा फ्लू अशा किरकोळ कारणांनी अंथरूण धरतो ना, तेव्हा सुद्धा आपल्याला या शब्दातील सत्यता पटते. तुमची तब्येत जेव्हा बरी नसते ना, तेव्हा तुम्हाला आपण कधी एकदा बरं होतो असं झालेलं असतं. तुमची तब्येत पूर्ववत होणे याशिवाय तुम्हाला दुसरं काहीच सुचत नाही. आता शरीराचे संपूर्ण पार्ट्स ना डोळ्यासमोर घ्या. लिहा बरं, आपल्याला कशाची काळजी घ्यायला हवी. आठवतात का बघा डोळे, आठवतात का बघा कान. शरीराचे पार्ट्स लक्षात घ्या तुम्ही, की आजपर्यंत आपण त्यांना दुर्लक्षित केलंय. कोणकोणते पार्ट्स आहेत? चला, कुठल्या पार्ट्सला आपण काय दिलेलं नाहीये, न्याय दिलेला नाही. आजपर्यंत विचारच केला नाही. मेंदू आहे का सगळ्यांचा? येस. सगळ्यांना मेंदू आहे. कालच्या याच्यावरून आपल्याला थोडं लक्षात आलं असेल की मी कुठेतरी नेऊन ठेवला होता का एक शब्द आहे आपल्याकडे. मी माझा मेंदू गहाण तर ठेवला नव्हता ना. पण काल लक्षात आलं असेल आणि सगळ्यांनी आज सकाळी तो वापस पण आणला असेल, तर लक्षात येईल आता मेंदू आपल्या जागेवर असेल तर, की आपल्याला मेंदू आहे. सर्वात शरीराचं अवयव महत्वाचं म्हणजे मेंदू. हृदय, फुफ्फुस, जठर, बघा आहे का सगळ्यांना? यकृत, किडनी, बोन्स आहेत का? मसल्स आहेत का? स्किन, डोळे, नाक, कान, जीभ, त्वचा आहे ना? सगळ्यांचे Yes. शाबूत आहेत की नाही? हो. मग आपण त्यांची किती काळजी घेतो, किती कृतज्ञ राहतो त्यांच्याबद्दल. साधा एक केस जरी ओढला गेला ना, तरी जाणवतं आपल्याला काय होतं ते. है ना? साधं नख कापताना थोडंसं इकडे-तिकडे झालं, तर निघतो आपल्या तोंडातून. मग ही आरोग्यच जीवनानं दिलेली देणगी आहे. ती तुम्हाला मिळते आणि प्रत्येक दिवशी अखंडपणे मिळत राहते. आपण निरोगी राहण्यासाठी करत असलेल्या प्रत्येक गोष्टीबरोबरच हे निरोगी पण असंच टिकवून ठेवण्यासाठी आपण आपल्या आरोग्याविषयी कृतज्ञ राहणं आवश्यक आहे. मग आजपर्यंत मला सांगा कोणी-कोणी कृतज्ञता व्यक्त केली आहे? कधीतरी बसलात का असे, की कृतज्ञता व्यक्त करायला? की चला आज डोळ्यांची कृतज्ञता करूया, चला आज नाकांची कृतज्ञता करूया, चला हातांची जे दिवसभर काम करतात. कधीतरी आठवलं का? या बोटांना कधीतरी आठवलं का आपण? नाही. फक्त अंगठ्या घालताना त्याच्यामध्ये आठवतात आपल्याला आपली बोटं. चेहरा कधी आठवतो? चेहऱ्यावरती मेकअप करताना आठवतो. केस कधी आठवतात? कंगवा करताना आठवतो. हातात बांगड्या घालताना आठवतात. माणसांना हातात फोन घेताना आपले हात आठवतात. पण कधीतरी त्यांना विचारलंय का तुम्ही? आपण आपल्या बॉडी पार्ट्सची आपण बोललोय का स्वतः? पण बघा राउंडअपांनी काय सांगितलंय. लक्षात ठेवा, ज्याला आपल्या आरोग्याबद्दल कृतज्ञता वाटते, त्याला किंवा तिला ती विपुल प्रमाणात मिळते आणि ज्याला ती कृतज्ञता आरोग्याविषयीची वाटत नाही, त्याच्याकडे किंवा तिच्याकडे जे आहे ते सुद्धा काढून घेतल्या जातं. येस. बघा राउंडअपांनी प्रत्येक वेळी सांगितलं आहे, की जे तुमच्या जवळ आहे ना, जर त्याची कृतज्ञता केली नाही, तर तुमच्या जवळ जे आहे ते वापस घेतल्या जातं आणि आरोग्याच्या बाबतीत सुद्धा तेच आहे. निसर्गाशी आपण खेळ करायला लागलो होतो ना, तर निसर्गाने आपल्याशी खेळ करायला सुरुवात केलं होतं. कोविड सारखा काय येऊन? एवढी मोठी महामारी येऊन. बरोबर प्रत्येक वेळी संकटं आलेली आहे, आलेली नाहीयेत असं नाहीये. आपण लढलेलो पण आहोत, जिंकलेलो पण आहोत.
बरोबर. पण येस आपल्याला ना थोडा शांत राहून विचार करायला हवा आता. चला नेक्स्ट श्रद्धा मॅम. येस मॅम. हे तुम्हाला तर बरेच वाचा. लोक माहित असतील. इथून वाचा. ओके. तुम्हाला बरेच लोक माहीत असतील की ज्यांनी निरोगी जीवन पद्धतीचा स्वीकार केला आहे, पण तरीही त्यांची तब्येत चांगली नसते. कारण आरोग्यविषयक जे तुम्हाला मिळत आहे त्याबद्दल आभार मानणे आवश्यक असते. जेव्हा तुम्ही आरोग्याबाबत कृतज्ञ असता तेव्हा तुमची सध्याची तब्येत तर चांगली राहतेच, पण त्याच वेळी तुम्ही जर जादूला चालना दिली तर आरोग्याचा अखंड ओघही तुमच्याकडे येत राहील. लगेचच तुमच्या तब्येतीत सुधारणा घडून येत असल्याचा तुम्हाला दिसू लागेल. छोटी छोटी दुखणी, वेदना, तीळ, वर्ण किंवा खुणा जादूने अदृश्य व्हायला सुरुवात होईल आणि तुम्हाला ऊर्जा, रसरशीतपणा आणि आनंद स्पष्टपणे वाढल्याचे जाणू लागेल. कंटिन्यू करू. बघा काय म्हटलंय, तुम्हाला बरेच लोक माहिती असतील ज्यांनी निरोगी जीवन पद्धतीचा स्वीकार केला, पण तरीही त्यांची तब्येत चांगली नसते. आता बरेच जण इथे काय करतात, व्यायाम करतात, अजून योगा करतात, त्याच पद्धतीने बरीचशी काळजी पण घेतात ते, पण तरीही ते आजारी पडतात. कारण काय असतं, सगळी काळजी घेऊनही ते कृतज्ञ नसतात ना. आपण काय करतो, सगळ्या गोष्टी लक्षात असूनही आपल्याला वारंवार त्या सांगाव्या लागतात. बरोबर. आता आपल्याला कालच्याच बाबतीत माहिती झालं असेल, आपल्याला हे थँक्यू वर्ड्स माहिती नव्हते का? आपल्याला शाळेतच शिकवलं गेलं होतं. मॅजिक वर्ड्स शिकवले गेले होते ना शाळेमध्ये. आठवा बरं सगळ्यांना मॅजिक वर्ड्स काय काय शिकवले होते शाळेमध्ये? सॉरी, एक्सक्यूज मी, थँक यू, आय लव्ह यू शिकवले होते की नाही? आपल्या येस मुलांना येस पण आपण शिकवतो. पण कधी त्याचा वापर केला का? मग आज आपल्याला आत्ता वापर करावा लागतोय ना, मग हेच ना बॉडी बद्दल पण आहे. आपण आपल्या बॉडीच्या पार्ट्सला कधी सॉरी, थँक यू, आय लव्ह यू म्हटलंय का? आता जर म्हटलं नसेल तर आजपासून तुम्ही म्हणायला सुरुवात करा. कारण येस त्यांच्यामध्ये पण फिलिंग्स यायला हवं. आपल्याला आपल्या बॉडी पार्ट्स मध्ये काय करायचं आहे, त्यांना काय करायचं आहे, आपल्याला सॉरी म्हणून, थँक यू म्हणून, आय लव्ह यू म्हणायचं. त्यांना सुद्धा प्रेम द्यायचं आहे. बघा, प्रेमासाठी सगळेजण भुकेलेलं असतं. ते येस सुद्धा बघा तुमच्या प्रेमाने कशा पद्धतीचं काम करणार आहे. चला समोर वाचूया. येस मॅम. आरोग्यासाठी बघा, कृतज्ञतेची एक गोष्ट सांगितलंय, एक सेकंड श्रद्धा मॅम. येस छोटी येस छोटी दुखणी, वेदना, तीळ, व्रण किंवा खुणा जादूने अदृश्य व्हायला सुरुवात होईल. जर तुम्ही प्रत्येक गोष्टीची कृतज्ञता केली ना बॉडी पार्ट्सला, बघा आजपासून आठवा तुम्हाला की छोट्या छोट्या कोणत्या गोष्टी आहेत तुमच्या शरीरामध्ये की त्या नष्ट व्हायला सुरुवात होतील. सतत डोकं दुखणारं, बघा कधीतरी वाटतं ना आल्यानंतर रसरशीत असं अगदी काय होतं आपल्याला, बाहेरून आलंय, काम करून आल्यानंतर ना आपल्या असं वाटतं की आपल्या शरीरामध्ये त्राण राहिलेला नाही. पण आपण काय करतो, स्वतःच्या शरीराला इतकं थकवतोय काम करून. करा काम. काम करायला काही हरकत नाही. कारण त्याच्याशिवाय जीवन नाही ना समोरचं. पण आपण येस किती थकवतोय ना आपल्या शरीराला. थोडा विचार करा. बघा, हा विषय सुद्धा कसा आहे ना, आपल्याला विचार करायला लावणार आहे, की आपण आपल्या शरीराला किती त्रास देतोय. आणि तुम्हाला जर ऊर्जा, रसरशीतपणा आणि आनंद स्पष्टपणे वाढल्याचे जाणवू लागेल ना, तेव्हा समजा की तुम्ही तुमच्या शरीरासाठी कृतज्ञतेचा वापर करताय. चला मग प्रत्येकाने आता आपण ना एक छोटी कृती करूया. प्रत्येक बॉडी पार्ट्सला ना आपण धन्यवाद म्हणूया. मनातल्या मनात सर्वांनी आपल्या बॉडी पार्ट्सला, मी आता जेवढ्या बॉडी पार्ट्सची नावं घेतली ना, शरीराच्या अवयवांची, तेवढ्याही अवयवांना धन्यवाद म्हणा. सर्वात पहिले सॉरी, त्याच्यानंतर काय म्हणायचंय, थँक यू अँड आय लव्ह यू. ओके. ही एक काय आहे, ही काय आहे, हो ओनोपोनो, एक मनशांतीसाठीची ना प्राचीन हवाई ध्यान पद्धती आहे. यामुळे काय होतं की आपल्या शरीरात
आपल्याला मानसिक शांतता मिळते आणि आपल्यामध्ये ना जो ताण आलेला आहे तो कमी होतो बॉडीमध्ये. तर तुम्ही काय करायचंय, हो'ओनोपोनो आपल्याला मी त्या दिवशी तुम्हाला काय पाठवले होते, काही व्हिडिओज पाठवले होते. ते पाठवल्यानंतर तुम्हाला ते आवडले असतीलच. शांतपणे ज्यांनी ऐकलंय ना त्यांनी ते रिलेशन्स बद्दल वापरलेच आहे. आता आपल्याला शरीराच्या अवयवांसाठी ही टेक्निक अवलंबवायची आहे. जिथेही तुम्हाला त्रास होत असेल, बघा आता सध्या तर तुम्हाला छोट्या-मोठ्या तुमच्या ब्रेकडाउन्स असतील. तुमच्या बॉडीमध्ये काहीतरी ब्रेकडाउन्स असतील. पण ही ब्रेकडाउन्स ना आपण हळू-हळू या सगळ्या टेक्निक्स वापरून पूर्णपणे बऱ्या करणार आहोत. कारण रॉन्डाबननी इतकं छान याच्यामध्ये एक्सप्लेन केलंय ना, की आपण आपल्या शरीराकडे लक्ष द्यायला लागणार आहोत आजपासून. बरोबर? मग आता आपण ना डोळ्यांचं घेऊया. बऱ्याच जणांना आता मला सुद्धा चष्मा आहे आणि 2 महिन्यानंतर मी तो लावणं बंद करणार आहे. हळू-हळू माझी दृष्टी वाढते. कारण मी हे टेक्निक वापरते. काय करते? मी काय केलंय डोळ्यांवरती, चला सर्वांनी हात ठेवा डोळ्यांवरती. आणि ना सुरुवातीला म्हणा, आय एम सॉरी. सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. प्लीज फॉरगिव्ह. थँक यू. थँक यू. आय लव्ह यू. आय लव्ह यू. मी चुकीचा होतो. मी चुकीची होती. कृपया मला माफ कर. कृपया मला माफ कर. धन्यवाद. धन्यवाद. मी तुमच्यावर प्रेम करतो. मी तुमच्यावर प्रेम करते. या डोळ्यांनी आजपर्यंत मला किती सुंदर, सर्वात पहिले तरी सुंदर जग दाखवलंय. या डोळ्यांनी मी किती साऱ्या वस्तू बघू शकतो. या डोळ्यांनी मला सौंदर्य काय असतं ना याची ओळख करून दिली. या डोळ्यांना मी कधीतरी आय लव्ह यू म्हटलं का? आज म्हणते सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. थँक यू. आय लव्ह यू. आय लव्ह यू. रफ कर आणि कोमलतेने प्रेम आणि डोळ्यांना स्पर्श करा आणि प्रेमाची अनुभूती करा. अशा प्रत्येक बॉडी पार्टला ना तुम्ही स्वतः इतक्या शांतपणे, कारण आतापर्यंत दुर्लक्ष केलंय ना, आता पहिले सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. आणि बघा काय चमत्कार होतो तो. काय याला काय होतं माहितीये का? आपण काय केलं? स्वीकार केला. आपण आतापर्यंत सगळ्यांकडे दुर्लक्ष केलं, याचा स्वीकार केला, क्षमा मागितली. त्याच्यामुळे काय झालं की आपल्या जीवनात सकारात्मकतेची ऊर्जा आली. सोपं आहे की नाही? किती सोपं आहे हे. कुणाला प्रेम दिल्यानंतर जर आपल्याला एवढी ऊर्जा येत असेल, तर हे बॉडी पार्ट्स पण आपल्याला किती रोज मदत करतात आहे की नाही? बघा बरं. त्यांच्याशिवाय आपलं काम तरी कुठे सुरू आहे का? उठल्याबरोबर जर पायच आपले चालायला लागले नाहीत, आपल्या पायांनी साथ दिली नाही, तर तुम्ही चालू शकणार आहात का? मग म्हणा ना, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. मग इतक्यापर्यंत ही कृतज्ञता असायला हवी. कारण त्या आरोग्यासाठी कृतज्ञतेची रोज कृती तुम्ही केली पाहिजे आणि काही काळानंतर तुम्हाला कळून चुकेल की याच्या सहाय्याने तुमच्या दृष्टीमध्ये, ऐकण्यामध्ये आणि तुमच्या सर्व ज्ञानेंद्रियांमध्ये, त्याच प्रकारे तुमच्या संपूर्ण शरीरातील प्रत्येक कार्यामध्ये सुधारणा घडून आणू शकता. आणि हे सगळं ना एखाद्या जादूप्रमाणे होणार आहे आणि हे नक्की होणार आहेत. आम्ही आमच्या फाईल बंद केल्या आहे माहितीये का? दवाखान्याच्या फाईल्स ना बंद करून ठेवल्यात आणि आमच्या डॉक्टरांनी स्वतः सांगितलंय की आता तुमच्या फाईल उघडायच्या नाहीत. हे इतके शेअरिंग्स आहेत ना, खरंच कृतज्ञता ही एक लस आहे. बघा काय म्हणतात, कृतज्ञता ही एक लस आहे, शरीरातल्या विषाचा नाश करायचे औषध आहे आणि जंतुनाशक आहे. काय? कृतज्ञता. थँक यू, थँक यू, थँक यू.
प्रत्येक बॉडी पार्ट्सला, प्रत्येक शरीराच्या अवयवाला मनापासून धन्यवाद द्या आणि बघा, जाणवा ते. ज्या प्रमाणात तुम्ही तुमच्या आरोग्याविषयी कृतज्ञता व्यक्त कराल, अगदी तेवढ्याच प्रमाणात तुमच्या तब्येतीत जादू झाल्यासारखी सुधारणा घडून येईल. आणि तुम्ही जेवढे कृतज्ञ असाल तेवढ्याच प्रमाणात, बघा, जेवढे कृतज्ञ असाल तेवढ्याच प्रमाणात तुमची काय होणार आहे? वरती करा श्रद्धा मॅम, ऊपर ले लीजिए. आयुष सर, अप कीजिए. ओके 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 ओके, ठीक है सर जी. ठीक आहे की येस. त्यांचं आयुष्य आणखी, बघा काय म्हटलंय, तुम्ही तुमच्या आरोग्याविषयी कृतज्ञ राहिल्याने तुम्हाला चांगले आरोग्य मिळत राहील, त्यामुळे तुम्ही आणखी कृतज्ञ व्हाल. त्याच वेळी तुमच्या शरीर आणि मनातील ताणतणाव कृतज्ञतेमुळे दूर होईल. आणि वैज्ञानिक संशोधनातून असे आढळून आले आहे की ताणतणाव हेच अनेक आजाराचं मूळ असतं. बघा, अभ्यासातून असंही दिसून आलं आहे की कृतज्ञतेचं आचरण करणाऱ्यांच्या तब्येतीत लवकर सुधारणा घडून येते आणि त्यांचं आयुष्य आणखी 7 वर्षांनी वाढण्याची शक्यता असते. वाव, सुंदर. मी त्या दिवशी सांगितलं ना तुम्हाला, इकिगाई हा जपानी वर्ड आहे आणि इकिगाई हे पुस्तक आहे, त्याच्यामध्ये सांगितलं आहे जीवनाचा हेतू आणि जीवनाचं कारण. तुम्हाला जर जीवनाचा हेतू आणि जीवनाचं कारण माहिती असेल ना, तर येस. तुमचं आरोग्य कसं होतं, कसं होईल. जीवनाचा जर आपल्याला हेतू माहिती आहे आणि जीवनाचं कारण माहिती आहे, तर आपण काय करायला लागतो, आपल्या आरोग्याची काळजी घ्यायला लागतो. कारण आपण आनंदी झालेलो असतो आणि आनंदात जर जीवन जगायला लागलो तर आपल्याला असं वाटतं अजून आपण जगलं पाहिजे. बघा, आनंदात असलो की काय वाटतं, अजून आपण जगायला पाहिजे. पाहिजे. लव्ह यू जेव्हा तुम्ही जिंदगी. तुमच्या आवडी-निवडी, कौशल्य, समाजाची गरज, बघा समाजाला पण आपली गरज आहे, समाजाची येस. गरज, उपजीविका यांचा संगम साधताना तेव्हा खरा आनंद आणि जीवनाचा उद्देश मिळतो. समजून घ्या येस. हे सगळ्या गोष्टी. कारण आपण काय करतो ना, कंटाळलेलो असतो, तब्येतीकडे लक्ष देत नाही, आपण आपल्या आरोग्याकडे लक्ष देत नाही आणि शेवटी आरोग्याची अशी हालत होऊन जाते ना आपल्या, की शेवटी आपण काय करायला लागतो, परमेश्वरा आता सहन होत नाही रे, लवकर उठव. तोपर्यंत वेळच कशाला येऊ द्यायची ना. आपल्या हातात आहे ना सगळं. आपल्या हातात आहे आपण किती टेन्शन घेतली पाहिजे, आपल्या हातात आहे आपण किती ताणतणाव आलं पाहिजे, आपल्या हातात आहे आपण आपल्या शरीराचे किती हाल केले पाहिजे. आपल्या जर हातात सगळं आहे, आपल्या हातात जर विचार करण्याची क्षमता आपल्या हातात आहे सगळं काही, तर मग आपण काय केलं पाहिजे, आपल्या सगळं भौतिक गरजा भागतात आहे, शैक्षणिक, बघा कुठली गरज तुमची भागल्या नाही जात आहे. भौतिक गरज पण भागत आहे, शैक्षणिक गरज पण भागत आहे, सामाजिक गरज पण भागत आहे, सांस्कृतिक गरज पण भागत आहे. मग काय हवंय आपल्याला? मग आदर, प्रेम, समजूतदारपणा देऊन मानसिक स्वास्थ्य टिकवून ठेवा की. आपल्याला आपलं मानसिक स्वास्थ्य कशासाठी टिकवून ठेवायचं आहे? कारण मानसिक स्वास्थ्यावरच आपलं शारीरिक आरोग्य अवलंबून आहे. बघा काय म्हटलं आहे, आत्ताच्या तुमच्या आरोग्याची जी स्थिती आहे ना, ती बघितल्यानंतर तुम्ही किती कृतज्ञ असायला हवं ते तुमच्या लक्षात येईल. प्रत्येक दिवशी तुम्ही आश्चर्यात गुंग व्हायला हवं. तुम्हाला जर जड वाटत असेल आणि जीवन कंठनं अवघड वाटत असेल, तर तुमची तब्येत ढासळत चालली आहे हे लक्षात घ्या. बघा, थकवा जाणवतोय आपल्याला हळूहळू. आपण चिडचिड करायला लागलो आहोत. आणि आपण आपला राग आपल्या मुलांवर काढायला लागलो आहोत. त्यांची चूक नसताना सुद्धा बघा,
तुमच्या घरात कसं वातावरण राहतं ते चिडचिड असलं की. आणि विनाकारणना त्या मुलांना आपण बोलत असतो. आजकालची मुलं अशी, आजकालची मुलं तशी. आपण चिडचिड झालेलो असतो. चक्क आपल्या घरातलं वातावरण आठवा. या सगळ्या आरोग्याच्या तक्रारींमुळे आपण तसं करत असतो. कारण तुमच्यातला पणा कमी व्हायचं एक महत्वाचं कारण म्हणजे कृतज्ञतेचा अभाव. पण आता हे सगळं बदलणार आहे, कारण तुम्ही कृतज्ञतेच्या जादूच्या शक्तीचा वापर शरीराच्या निरोगीपणासाठी करणार आहात. करणार आहात सगळे, मला प्रॉमिस करा. आजपासून आपल्या तब्येतीकडे लक्ष देणार आहात. येस आजपासून आपल्या प्रत्येक बॉडी पार्ट्सला तुम्ही थँक यू म्हणणार आहात, त्यांना वेळ देणार आहात. येस. माझी विद्यार्थीना खूप अगदी सराव खूप जास्त प्रमाणात आपल्याला करायचा आहे, कारण आपल्याला सगळ्याच गोष्टींमध्ये विपुलता मिळवायची आहे. आणि रॉन्डा सांगितल्याप्रमाणे प्रत्येक सरावामध्ये वाढ करायची आहे. आजपासूनच कामाला लागा. काय करायचं आहे? चला तर मग समोरचं वाचन करूया. येस मॅडम. येस मॅम. मी रायटिंग करत होते ना, मला लाईन मिस झाली. ओके ओके ओके. हा. या जादूच्या आरोग्य कृतीची सुरुवात तुमच्या शरीराच्या आरोग्याविषयी पुढे दिलेले परिच्छेद वाचून करायची आहे. शरीराच्या विशिष्ट अवयवाबाबत इटॅलिक्स टाइप्स मध्ये एक ओळ दिली आहे. ती ओळ वाचून झाली की डोळे बंद करा आणि मनातल्या मनात ती पुन्हा एकदा वाचा. या अवयवाबद्दल जेवढी शक्य असेल तेवढी कृतज्ञता व्यक्त करा. लक्षात ठेवा, तुम्हाला का कृतज्ञता वाटते असं जेव्हा तुम्ही विचार कराल तेव्हा तुम्हाला आणखी खोलवर कृतज्ञतेची भावना जाणवेल. जितकी ही भावना सखोल जाईल ना, तितक्या जलद गतीने त्याचे परिणाम तुमच्या शरीरावर घडून येईल की तुम्ही येस आश्चर्यचकित होऊन जाल. आता हा पॅराग्राफ ना मी वाचते, तुम्ही पूर्णपणे लक्ष देऊन ऐका, ठीक आहे? सगळ्या प्रकारची कशा पद्धतीची कृतज्ञता करायची आहे हे या परिच्छेदामध्ये सांगितलंय. फक्त वाचन करण्याची आवश्यकता आहे. प्रत्येक शब्द समजून घ्या. ओके. तुमच्या पायांचा आणि पावलांचा विचार करा. लक्ष केंद्रित करा तुमच्या पायाकडे आणि पावलांकडे. तुमच्या जीवनातील वाहतुकीचा, चलनवलनाचा तो एक महत्वाचा भाग आहे. तुम्ही पायाचा कशासाठी वापर करता याचा विचार करा. बघा, पायांवरती लक्ष केंद्रित करा. तोल साधण्यासाठी, उभे राहण्यासाठी, बसण्यासाठी, व्यायामासाठी, नृत्य करण्यासाठी, पायऱ्या चढण्यासाठी, कार चालवण्यासाठी आणि या सर्वांपेक्षा महत्वाचे म्हणजे चालणं नावाच्या अद्भुत गोष्टीसाठी. पायांमुळे आणि पावलांमुळे तुम्ही घराभोवती फिरू शकता, बाथरूम मध्ये जाऊ शकता, स्वयंपाकघरात काही पेय घेण्याकरिता जाता आणि तुमच्या कारपर्यंत जाऊ शकता. हे पाय आणि पावलं तुम्हाला दुकानांपर्यंत जाण्यासाठी, रस्त्यांवर चालण्याची, विमानतळापर्यंत पोहोचण्याची, समुद्रकिनारी हिंडण्याची परवानगी देतात. चालण्याची ही क्षमता आपल्याला जीवनात आनंद उपभोगण्याचं स्वातंत्र्य देतं. आणि म्हणूनच म्हणा आणि अगदी मनापासून म्हणा, चला सगळ्यांनी आपल्या पायाला हात लावा. मनापासून म्हणा, मी माझ्या पायांसाठी आणि पावलांसाठी आभारी आहो. मनापासून, अगदी मनापासून. आजपर्यंत स्वतःची पावलांना हात नसेल लावला ना, आपल्या पावलांना हात लावा आणि म्हणा, मी मनापासून तुझा आभारी आहे. दुसऱ्या, आता तुमच्या हातांचा, खांद्यापर्यंतच्या हातांचा विचार करा. आता हातावरती एका दिवसात किती वस्तू उचलता, हातात धरता हे आठवा. तुमचे हात तुमच्या जीवनाचे महत्वाचे साधन आहे. संपूर्ण दिवसभर आणि प्रत्येक दिवशी न थांबता आपण त्याचा वापर करत असतो. हातांमुळे तुम्ही लिहू शकता, अन्न खाऊ शकता, फोन, संगणक वापरू शकता, अंघोळ करू शकता, कपडे घालू शकता, बाथरूम मध्ये हातांचा वापर करू शकता, गोष्टी उचलू शकता, त्या हातात धरू शकता आणि प्रत्येक गोष्ट तुमची तुम्हाला करता येते. मी 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 काल म्हटलं ना की मेंढरांसारखी मी करणारे आपण अहंकारी झालो आहोत. येस कारण हे सगळं आपल्याला वाटतंय मी करतोय. नाही, आता जागे व्हा.
एवढ्या साऱ्या गोष्टी जर आपल्याला हात करवून घेत असेल आपल्याकडनं, तर त्या हातांचे किती धन्यवाद करायला पाहिजे? बघा करा. जर तुम्हाला हातांचा वापर आला नसता, करताच आला नसता, तर या गोष्टी करण्यासाठी तुम्हाला इतरांवर अवलंबून राहावं लागलं असतं. म्हणूनच मी माझ्या बाहूंसाठी, चला म्हणा, मी माझ्या बाहूंसाठी, हातांसाठी, हातांच्या पंजासाठी, बोटांसाठी आभार मानतो. म्हणा, मी या सगळ्या गोष्टींसाठी हातांचे आभार मानतो. आश्चर्यानं गुंग करून टाकणाऱ्या तुमच्या ज्ञानेंद्रियांचा विचार करा. बघा, ज्ञानेंद्रिय कोणकोणती आहेत तुमची ती. आणि ज्ञानेंद्रियांमुळे आपल्याला दिवसभरात कितीतरी वेळा खाण्याच्या किंवा पिण्याच्या वेगवेगळ्या चवींचा आनंद लुटता येतो. सर्दीमुळे कधी कधी तुम्हाला चवच कळेनाशी होते आणि अन्नाची किंवा पेयांची चव न कळल्यामुळे खाण्यापिण्यातला आनंदच नष्ट होतो. म्हणूनच Yes. चव कळण्यासाठी दिलेल्या जीभ या आश्चर्यचकित करणाऱ्या ज्ञानेंद्रियांसाठी मी आभार मानतो आहे. Yes, आठवा thank त्या you. ज्ञानेंद्रियांना आणि करा त्यांचे थँक्यू. डोळे बंद करा. आठवा ज्ञानेंद्रिय आपले डोळे, नाक, जीभ, त्वचा, कान आणि म्हणा धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. मी या ज्ञानेंद्रियांसाठी धन्यवाद मानतो. जीवनातील अनेक सुंदर सुवास नाक या ज्ञानेंद्रियांमुळे तुम्हाला अनुभवता येतात. बघा, आता नाकाचं महत्व काय सांगितलं आहे. फुलांचा, परफ्यूमचा, अत्तरांचा, स्वच्छ चादरींचा, स्वयंपाक होत असतानाचा, हिवाळ्यात रात्री शेकोटीचा, उन्हाळी दिवसात हवेचा, ताज्या कापलेल्या गवताचा, पाऊस येऊन गेल्यानंतर येणाऱ्या मातीचा सुगंध, असे अनेक सुगंध आपल्या आयुष्यात भरून राहिलेले आहेत. कशामुळे? नाकामुळे. म्हणूनच नाकाने घेण्यात येणाऱ्या सुगंध या संवेदनेसाठी मी आभार मानतो असे म्हणा. म्हणा, नाकाचे आभार मानतो मी. अरे, मनापासून सगळ्यांनी आपल्या ज्ञानेंद्रियांचे आभार माना. आणि एक दिवस जरी भाजी करपण्याचा सुगंध आला नाही ना, सुगंधच म्हणते मी त्याला, जर आला नाही ना, तर आपले काय होणार आपलं? कारण भाजीवरती तर झाकण असतं. मग Yes. सुगंधच आला नाही आपल्याला त्याचा, तर कळेल का भाजी करपली ते? मग नाही. नाकाचं महत्व बघा किती आहे ते. तुम्हाला जर स्पर्शाने संवेदना नसती, तर तुम्हाला गरम काय आणि थंड काय, मऊ काय आणि टोकदार काय, गुळगुळीत काय, खडबडीत काय हे कधीच कळलं नसतं. मग आपण कसेही रॉक आणले असते, आपले मॅजिक रॉक, आणि हातात ठेवले असते, तरी संवेदनाच नाही. आपल्याला भावनाच उत्पन्न झालेल्या नसतात. कशामुळे? स्पर्श ज्ञानामुळे. स्पर्शाविना आपल्याला कळलं नसतं. स्पर्शाच्या संवेदनेमुळे तुम्ही ज्यांच्यावर प्रेम करता, त्यांना जवळ घेऊन आधार देऊ शकता. एका माणसाचा दुसऱ्या माणसाच्या हाताळ्या होणारा स्पर्श ही जीवनातील अनेक गोष्टींपैकी सर्वात बहुमोल गोष्ट आहे. म्हणूनच या बहुमोल अशा स्पर्शाच्या संवेदनेबद्दल मी आभार मानतो असे म्हणा. चला, त्या स्पर्शा देणाऱ्या त्वचेकरिता, त्या संवेदना करता आभारी आहे म्हणा. आठवा तो डोळे नावाचा चमत्कार. बघा काय चमत्कार आहे. या डोळ्यांमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या प्रिय व्यक्तींचे, मित्रांचे चेहरे पाहता येतात. तुम्ही छापील पुस्तके, वर्तमानपत्रे, ईमेल वाचू शकता, टीव्ही बघू शकता, निसर्गाचं सौंदर्य न्याहाळू शकता, आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तुमच्या जीवनाचा मार्ग तुम्ही पाहू शकता. फक्त 1 तासामध्ये तुम्ही तुमचे डोळे घट्ट बांधा. 1 तासाकरता कशाला हो? आपल्याला 8 मिनिट जरी म्हटलं ना प्रॅक्टिस करा, तरी मॅडम 8 मिनिट सुद्धा ध्यान लागत नाही. काय करायचं? कानं पकडायचे आणि उठाबशा मारायच्या. नेहमी ज्या गोष्टी करता
त्या करायचा प्रयत्न करा. तुमच्या डोळ्यांचे महत्व काय आहे हे लगेचच तुम्हाला कळेल. म्हणून ज्या डोळ्यांमध्ये मुळे तुम्ही प्रत्येक गोष्ट पाहू शकता ना, त्या माझ्या डोळ्यांसाठी आभारी आहे असे म्हणा. प्रत्येकाने डोळ्याचे आभार म्हणा. ज्या कारणांमुळे तुम्ही स्वतःचा आणि इतरांचा आवाज ऐकू शकता आणि ज्यामुळे तुम्ही लोकांशी बोलू शकता, त्या कान या श्रवणेंद्रियाचा विचार करा. कानांशिवाय आणि ऐकण्याची संवेदना नसती तर तुम्ही फोनवर बोलू शकला नसता, संगीत ऐकू शकला नसता, रेडिओ ऐकू शकला नसता, तुमचे प्रियजन काय बोलतात ते ऐकू शकला नसता, तुमच्या सभोवतालच्या वातावरणातील कोणत्याही आवाज तुम्ही ऐकू शकला नसता. म्हणूनच माझ्या या ऐकू येण्याच्या क्षमतेसाठी मी आभार मानतो आहे असे म्हणा. या कारणांसाठी आभारी व्हा. आभारी, आभारी, आभारी. आणि मेंदूशिवाय तर तुमच्या कोणत्याच ज्ञानेंद्रियाचा वापर करणं तुम्हाला अशक्य होतं, कारण मेंदू तुमच्या सर्व ज्ञानेंद्रियाच्या सहाय्याने लाखो संदेशांवर एका सेकंदात प्रक्रिया देतो. खरं तर मेंदूमुळे तुम्हाला जीवनाचे ज्ञान होते, अनुभव घेता येतो. जगातलं कोणतंही संगणक तंत्रज्ञान याची नक्कल करू शकत नाही. म्हणूनच माझ्या मेंदूसाठी आणि माझ्या सुंदर मनासाठी मी आभार मानतो असे म्हणा. लक्षात येतंय का? येस आपल्या जवळ मेंदू आहे, आपण हे विसरूनच गेलेलो. का विसरून गेलोय? कारण ना आपल्याला सकाळपासून संध्याकाळपर्यंत ना आपली नुसतं कामं दिसतात. सकाळपासून संध्याकाळपर्यंतचा जो तुमचा रुटीन असेल त्याच्यात या अवयवांना कधी थँक्यू म्हटलं का? आठवा बरं. प्रत्येकाने मला हो म्हणा. जर आभार मानले असतील ना तर सांगा मला हो म्हणून. आणि जर चूक झाली असेल ना आतापर्यंत तर माफी मागा. बघा, आपल्या भावनांची शक्ती ना ही 2 प्रकारची असते. आपल्याकडे ना एक मनचाहा म्हणतो आपण त्याला और एक अनचाहा, म्हणजे मनासारखा इच्छित आणि एक नकोसा असलेला अनिच्छित. ओके. आपल्याला काही गोष्टी ना इच्छित गोष्टी असतात, त्याच्यामध्ये बघा तुम्ही कुठे बसताय ते. मी इच्छित आणि अनिच्छितची यादी तुमच्या समोर सांगते आहे. बघा तुम्ही कुठल्या गोष्टीमध्ये बसताय आणि त्याच्यावरून ठरेल की तुम्ही काय आजपर्यंत माफी मागितली नाही किंवा का आजपर्यंत आभार मानले नाही. तुम्ही आपल्यामध्ये ना 2च गोष्टी असू शकतात. एक म्हणजे 2 गोष्टी आहेत ना, सकारात्मक किंवा नकारात्मक. मग आपण ना एकाच चुंबक असू शकतो. एक तर सकारात्मक नाही तर नकारात्मक. एक तर आपल्याजवळ सुख असू शकते किंवा दुःख असू शकते. एक आपण पांढरी बाजू असू शकते आपली किंवा काळी बाजू असू शकते. एक तर आपण चुकीचं असू शकतो किंवा आपण सत्य असू शकतो. बघा, सत्य आणि असत्य, सुख आणि दुःख ही 2च बाजू. आता त्यातली आपण कोणती पकडली आहे? सकारात्मकतेची. बरोबर? मग जर तुम्ही प्रेम, आभार, आनंद, उत्साह, चैतन्य, आशा आणि समाधान याचे चुंबक झालेले असाल तर तुम्ही इच्छित गोष्टी स्वतःकडे काय करताय? ओढवून घेताय. बरोबर? आणि जर तुम्ही राग, निराशा, टीका, मत्सर, खंत आणि दुःख या गोष्टी तुमच्याकडे आकृष्ट करत असाल तर यातला आठवा की आजपर्यंत आपण का बरं आपल्या बॉडी पार्ट्सचे थँक्यू केलेले नाही. कारण आपण नेहमी रागामध्ये असायचो, निराशेमध्ये असायचो, आपल्याला खंत असायची, आपल्याला दुःख असायचं. आपल्याला काय वाटायचं, हे सगळं आपल्याकडे पैसा नाहीये, आपल्याकडे सगळ्या गोष्टी आपल्याला पाहिजे त्या गोष्टी आपल्याला मिळत नाहीये, म्हणून आपण सतत खंत करत राहायचो आणि आपल्या आरोग्यावर परिणाम करून घ्यायचो त्याचा. मग काय झाला परिणाम? बघा किती आजार. आठवा तुम्हाला काय काय ब्रेकडाऊन्स आहेत तुमच्या लाईफमध्ये ते सगळे कशामुळे? अनचाहा आणि मनचाहा. मला इच्छित असणारं आणि अनिच्छित असणारं. आता तुम्ही जर अनिच्छित गोष्टी तुमच्याकडे जास्त असतील तर तुमच्या आरोग्यामध्ये जास्त काय असतील? तुम्ही जास्तीत जास्त रोग स्वतःकडे ओढवून घेतलेले असतील. मग आपण काय करायचंय आता? काय करायचंय? सर्वात पहिले ना आपल्या मेंदूचे आभार मानायचे. चला सर्वांनी हात ठेवा मेंदूच्या तिथे. बघा, मस्तिष्क आहे का सगळ्यांना? मस्तिष्क, त्याला आपण मेंदू म्हणणार. ठीक आहे. कुठे आहे मेंदू? मस्तिष्क कुठे आहे? चला हात ठेवा.
आहे? सगळ्यांना आहे मेंदू? येस. काय करतं ना मेंदू? मेंदू ही शारीरिक यंत्रणा चालवतो. बरोबर आहे? हां. तर आता काय म्हणायचं आपल्याला या मेंदूला काय म्हणायचं आहे? मी 2 मिनिट 1 सेकंड मी थांबले कारण सर्वांना जाणवतंय का? म्हणून मी जाणवतंय का? बघा थोडीशी आपले हात लावल्यानंतर आपल्या मेंदूची काही कंपनं आपल्याला जाणवतात आहे का? आणि Yes, ma'am. जाणवत असतील तर म्हणा, धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. या शांततेकरिता धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. आजपर्यंत आजपर्यंत तू माझ्या जीवनामध्ये माझ्या जीवनामध्ये ज्या प्रकारची ज्या प्रकारची विपुलता, विपुलता, समृद्धी, समाधान, समाधान, भावना, भावना, निर्णय घेण्याची क्षमता, निर्णय घेण्याची हालचाल, क्षमता, संवेदना संवेदना नियंत्रित करीत होताना नियंत्रित करीत त्याबद्दल तुझे त्याबद्दल धन्यवाद, तुझे धन्यवाद, 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 धन्यवाद. धन्यवाद. बघा शांत वाटलंय का? त्या मेंदूला पण वाटलं असेल, बापरे! बऱ्याच दिवसानंतर मला आठवलं यांनी. कारण बघा, आपल्याला मन आहे आणि मेंदू आहे. मेंदूवरती ना शारीरिक यंत्रणा सुरू असते, पण मन त्या यंत्रणेवर चालणारे ना विचार, भावना आणि अनुभूती आहे. मग आपण काय करतो? मनाचा खूपदा विचार करतो, मन दुखावल्या गेलंय. बरोबर आहे. पण आपण मेंदूचा कधीतरी विचार करतो का? की हा शरीराचे नियंत्रण केंद्र आहे. येस, नियंत्रण केंद्र हे मेंदू आहे. म्हणजे काय? संगणकाचे हार्डवेअर असतं ना, तसं आपल्या शरीराचा मेंदू हे हार्डवेअर आहे आणि मन काय आहे? सॉफ्टवेअर आहे. लक्षात घ्या. या सगळ्या गोष्टी कारण म्हणून आपल्याला काय करायचं आहे? मेंदूचे काय करायचे? धन्यवाद करायचे आहेत. आणि आता थोडं ना स्माइल करा बरं सगळ्यांनी. माहिती झालं आता आपल्याला मेंदू आहे, आपल्याला मनही आहे. आणि आता आपल्याला आपल्यात ऊर्जा निर्माण करायची असेल, विचारांची, भावना, इच्छांची, मानसिक प्रक्रियेची जागा ही मानवी मनच घेऊ शकतं. आणि ते मानवी मन काही दुःखात खितपत पडायला नाही आलंय आता आपल्याला. आपल्याला माहिती झालं आता या मनाची परिस्थिती काय असणार आहे आणि आता आपण आनंदाने जगायला आलोय. या पृथ्वीवरती आपला जन्मच आनंदाने जगण्यासाठी झालाय, एन्जॉय करण्यासाठी झालाय आणि उगाचच काहीतरी आपण काय करत होतो, या मेंदूला त्रास देत होतो. आता हे त्रास देणं बंद करा. कारण आता आपण आतापर्यंत आपल्या आई-वडिलांचंही ऐकलं नाही, आपल्या संतांचंही ऐकलं नाही, आपल्या महामानवांचंही ऐकलं नाही ना. आता रॉन्डाबनचं तरी ऐका. प्लीज मी विनंती करते. रॉन्डाबननी जे सांगितलंय ना, ते तरी करा आणि याच्यानंतरचं आपलं जीवन आनंदाने जगा. तयार का सगळे? येस मॅम. चला. बरोबर 10 वाजलेत, पण माझा परिच्छेद बाकी आहे अजून. कारण ना, आपण आरोग्यासाठी किती धडपडत आहोत आणि त्याच्यावरून आपल्याला लक्षात येत असेल, की आपल्याला किती सुधारणा करण्याची आवश्यकता आहे. बरोबर? तर तुमच्या आरोग्य आणि शरीर आणि जीवनासाठी ज्या करोडो पेशी 24 तास 7ही दिवस अहोरात्र अविरतपणे काम करत असतात ना, त्यांना आठवा. पेशींचे आभार माना. जीवनातल्या टिकवणाऱ्या अवयवांची आठवण काढा. ते सातत्याने तुमच्या शरीरातील प्रत्येक गोष्ट गाळून, स्वच्छ करून आणि पुन्हा नूतनीकरण करून घेत असतात आणि लक्षात घेण्यासारखी गोष्ट ही, की यासाठी तुम्हाला काहीही विचार करावा लागत नाही. ते स्वयंचलितपणे त्यांचं काम करत असतात. अशा या अत्यंत परिपूर्ण काम करणाऱ्या अवयवांचे आभार माना. पण आपल्या शरीरातील कोणतीही संवेदना, यंत्रणा, कार्य आणि इतर अवयवांपेक्षा चमत्कार करणारा अवयव म्हणजे हृदय. आता आठवा हृदयाला. हृदयावरती हात ठेवा सर्वांनी. हृदय आपल्या शरीरातील इतर प्रत्येक अवयवाला नियंत्रित करते. तुमचे हृदयच तुमच्या शरीरातील प्रत्येक व्यवस्था प्रवाही ठेवण्याचे काम करते. म्हणूनच माझ्या सामर्थ्यवान
बघा शब्द, सामर्थ्यवान आणि निरोगी हृदयासाठी मी आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे. कोमल हृदयाच्या लोकांसाठी कोमलतेने म्हणते आहे, म्हणा आपल्या हृदयाला आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे. येस. आता एक कागदाचा तुकडा किंवा कार्ड घ्या. चला कागदाचा तुकडा घ्या एखादा आणि त्याच्यावर मोठ्या ठळक अक्षरात लिहा, आरोग्याची ही देणगी मला जिवंत ठेवत आहे. आरोग्याची ही देणगी मला जिवंत ठेवत आहे. आणि ही चिट काय करायची, हे कार्ड काय करायचं आहे, आज तुमच्या बरोबर घ्या आणि जिथे तुमची वारंवार नजर जाईल ना, असं तुम्हाला वाटतं तिथे ते कार्ड ठेवा. जसा तुम्ही जादूचा दगड घेतला होता, तसंच आता तसेच 3 फोटो पण घेतले होते. आता आपल्याला आरोग्यामध्ये काय करायचंय, एक काय बनवायची, चिट बनवायची आहे आणि त्याच्यावर लिहायचंय, आरोग्याची ही देणगी मला जिवंत ठेवत आहे. आणि खाली लिहा, धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. तुम्ही जर टेबलावर काम करत असाल तर तुम्ही तुमच्या समोर हे कार्ड ठेवा. तुम्ही जर चालक असाल तर तुम्ही चालवत असलेल्या मोटारीमध्ये किंवा ट्रकमध्ये तुमचं नेहमी लक्ष जाईल अशा ठिकाणी हे कार्ड ठेवा. तुम्ही जर बराच काळ घरात राहत असाल तर जिथे तुम्ही नेहमी हात धुता तिथे फोनच्या जवळ ठेवा. तुम्ही लिहिलेले शब्द नेहमी तुम्हाला दिसतील अशा जागी ठेवा. तुम्हाला सतत त्याची जाणीव असायला हवी की आपण आपल्या आरोग्यासाठी काय म्हणतो आहोत, आरोग्याची ही देणगी मला जिवंत ठेवत आहे. तुमचे आरोग्य आता आणि यापुढेही कायम चांगले राहण्याची हमी मिळवण्यासाठी, वाढती ऊर्जा आणि उत्साहानं जगण्यासाठी तुम्ही कृतज्ञ राहणं अत्यंत आवश्यक आहे. कृतज्ञतेबरोबरच तुम्ही जर बघा याच्यामध्ये काय सांगितलंय, कृतज्ञतेबरोबरच जर तुम्ही पारंपरिक उपचार पद्धतीचा वापर केला तर तुमच्या आरोग्यात क्रांती घडून येईल. तुम्ही यापूर्वी कधी पाहिलेला नसेल एवढा झपाट्याने तुमचा आजार बरा झालेला तुम्हाला आढळेल आणि आरोग्यविषयक इतर चमत्कारही तुम्हाला दिसून येतील. आता इथे बरेच जण माय लाईफ वाले बसलेले आहेत ना, तर त्यांना माहितीच आहे पारंपरिक आयुर्वेदिक औषधं काय आहेत ते. त्यांना सांगण्याची आवश्यकता नाही, कारण त्यांनी आरोग्याचा भरपूर अभ्यास केलेला आहे आणि ते इतरांचं आरोग्य पण चांगलं ठेवतात आहे आणि त्यांचा खूप मोठा वाटा आहे सगळ्यांच्या जीवनामध्ये. म्हणून मी सर्वात प्रथम माय लाईफ मध्ये असणाऱ्या सर्व मंडळींचे खूप खूप मनापासून धन्यवाद करते. खूप छान काम करताय. बघा काय म्हटलंय, पारंपरिक उपचार पद्धती केल्यामुळे काय होणार आहे, झपाट्याने बदल होणार आहेत. आणि योग्य गोष्टी आपण करत असल्यामुळे काय आहे, शाबासकी द्या स्वतःला. वाव, व्हेरी गुड. आधीच मला या सगळ्या गोष्टी कळल्या म्हणून. बरोबर? येस. तर आता तुम्हाला कळलं असेल ना की भावना आणि शरीराचा संबंध काय आहे. येस. कारण भावनांमुळे ना हृदयाचे ठोके, श्वासोच्छवास, रक्तदाब आणि हार्मोन्स पातळीवर परिणाम होतो. आणि याच्यामुळे काय होतं माहितीये का, मग राग, आनंद, भय अशा थेट परिणाम करणाऱ्या भावना आपल्यावर प्रभाव टाकत नाही. काय होतं, काय होतं, येस मॅम. राग जर आला, काय होतं आपल्या बॉडीमध्ये, राग जर आला तर, मी सकाळी तुम्हाला एक व्हिडिओ पाठवलाय, काय होतं राग आल्यानंतर, चिडचिड होतो. चिडचिडपणा होते. बरोबर? येस. आणि आपण काय करतो, आपलं कंट्रोलच राहत नाही स्वतःवरती. आणि काय म्हटलंय की या रागामध्ये जर आपण काही निर्णय घेतले तर ते चुकीचे होतात, कारण आपला हार्मोन्स बिघडून गेलेलं असतं रागामुळे. आणि या भावना आपण जर धन्यवाद, थँक्यू आणि आभारी शब्द वारंवार 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 वापरत असू तर याच्यामुळे आपल्या शरीरात येणारी कंपने आणि आपल्या मेंदू पर्यंत जाणारी
व्हायब्रेशन्स कसे असतील? सकारात्मक असतील. आणि त्यामुळे आपली स्मरणशक्ती तर वाढतेच, पण आपल्या संवेदनाही ते नियंत्रित करते. म्हणून आपण शांत होतो. माहितीये का? आनंदामुळे काय होतं? आपल्यामध्ये सकारात्मकता वाढते आणि आपण सगळ्या भावना कंट्रोल करू शकतो. कुठल्या भावनांना मग काय द्यायचंय? वेट वेट द्यायला लागतो. मग आपण कुठल्या भावना आपल्या मनचाहा आहेत आणि कुठल्या अनचाहा आहेत. म्हणजे कुठल्या इच्छित आहे, कुठल्या अनिच्छित आहे. हे कळायला लागतं. त्याचे आपण पार्ट्स बनवायला लागतो आणि आठवतो, की अरे नाही, आज दुःख करण्याची वेळ नाही, आज आनंदाची वेळ आहे, आज एन्जॉय करायची वेळ आहे. मग आनंदाची वेळ असली तर आपण एन्जॉय करतो. त्यात आपण कारणं काढत नाही. माहेरी जायचं असलं तर आपल्याला खूप आनंद होतो आणि तेच सासरी जायचं असलं तर आपल्याला काय होतं आणि मग आपण कशाची चॉईस करतो. सॉरी मी थोडा हा पर्सनल विषय घेतलाय. पण त्या भावनांचा विचार करा आणि बघा मग काय होतं. हेच आहे मनचाहा, अनचाहा. आता मनचाहा काय, अनचाहा काय हे बघा. आता आपण जर जादूचं पुस्तक करतोय तर या गोष्टी आपल्या मनात राहणार नाही. सासर आणि माहेर दोन्ही आपल्याला आनंद देणार आहे. स्वतःसाठी Yes. क्लॅप करा. येस येस येस. क्लॅप करा स्वतःसाठी. कारण आपल्याला माहित झालंय आता, की सगळीकडे आनंद शोधायचा आहे. येस. आता कृती काय आहे आजची? वाचा श्रद्धा मॅम कृती. येस मॅम. जादुई आरोग्य. जादूच्या कृतीच्या 1 ते 3 पायऱ्याचा पुनरुच्चार करा. क्रमांक 1. तुमच्या वरदानाची मोजदाद गणती करा. 10 वरदानाची यादी तयार करा. तुम्हाला कृतज्ञ का वाटतं ते लिहा. तुमची यादी पुन्हा वाचा आणि प्रत्येक वरदानाच्या शेवटी आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे असं 3 वेळा म्हणा आणि त्या वरदानाबद्दल जेवढी शक्य असेल तेवढी कृतज्ञता व्यक्त करा. एका कागदावर किंवा कार्डावर आरोग्याची ही देणगी मला जिवंत ठेवत आहे असं लिहा. हे कार्ड तुम्हाला आज वारंवार दिसेल अशा ठिकाणी ठेवा. किमान 4 वेळा हे शब्द अगदी हळूहळू उच्चारा आणि तुम्हाला मिळालेल्या आरोग्याचा मूल्यवान देणगीबद्दल शक्य तेवढी कृतज्ञता व्यक्त करा. तुम्ही आज रात्री झोपी जाण्यापूर्वी तुमचा जादूचा दगड एका हातात धरा आणि दिवसभरात घडलेल्या सगळ्या चांगल्या गोष्टीबद्दल आभारी आहे असं म्हणा. थँक्यू. आता बघा, हे जर शब्द आपण बोलू आणि लिहिणार, प्रत्येकाला लिहिणं गरजेचं आहे. कारण लिहिल्यामुळे काय होतं, आपण सजग होतो, आपण एकाग्र होतो. बरोबर? मग काय Yes. करायचं आहे? आपल्याला कृतज्ञतेसाठी सोपे मार्ग कोणते आहे? रोज डायरीमध्ये ते लिहा किंवा तत्काळ लिहा. लिहिणं तर कंपल्सरीच आहे आणि तत्काळ व्यक्त पण करा. जर आपल्या Yes. जवळ लगेच कुणी असेल तर धन्यवाद लगेच बोला. आजच तुम्ही तुमच्या सगळ्या बॉडी पार्ट्सला धन्यवाद करा. आणि यांनी काय होतं माहितीये का? या कृतज्ञतेमुळे खरंच सकारात्मक अनुभवावर लक्ष केंद्रित होतं आपलं. आपलं कॉन्सन्ट्रेशन वाढतं. आपण कुठल्या गोष्टींकडे लक्ष द्यायला हवं आणि कुठल्या गोष्टींकडे नको. कारण कृतज्ञता ही फक्त मानसिकच नाही तर शारीरिक आणि सामाजिक आरोग्यालाही लाभदायक ठरते. म्हणून कृतज्ञता, कृतज्ञता, कृतज्ञता हा शब्द वारंवार, वारंवार, वारंवार आतमध्ये जितका भिनवता येईल ना तितका भिनवा. आता याच्यामुळे काय होणार ना, आपल्याला उत्तम झोप येणार. बघा, आरोग्य जर उत्तम असेल आपलं, आपण कृतज्ञतेमध्ये असणार तर आपल्याला उत्तम झोप येणार. हृदयाचे सुद्धा आरोग्य सुधारणार. हृदयाचं आरोग्य कसं सुधारणार? रक्तदाब कमी होऊन हृदयाचे कार्य अधिक चांगल्या प्रकारे होतं. नाहीतर रात्री झोपल्यानंतर सकाळी सकाळचा दिवस न बघू शकणारी मंडळी पण आहेत. म्हणून आपल्या हृदयाचे धन्यवाद माना, की आज आपण आपला दिवस बघू शकलोय आजचा. आता या गोष्टींमुळे काय होतात माहितीये का? धन्यवाद, धन्यवाद केल्यामुळे संबंध पण सुधारतात की नाही? धन्यवाद म्हणा. हो, माफी मागा. आधी मागितली असेल काल बऱ्याच जणांनी. आता धन्यवाद म्हणा आणि संबंध सुधारावा. संबंधामुळे काय होतं? आभार मानण्याने काय होतं? नातेसंबंध अधिक घनिष्ठ होतात आणि विश्वासार्ह होतात. आणि नातेसंबंधांचा आणि आपल्या आरोग्याचा खूप जवळचा संबंध आहे. लक्षात घ्या. कारण जर विश्वास असेल आपल्या नात्यांमध्ये, एकमेकांजवळ आपण जर बोलू शकणार, आपल्या मनातल्या गोष्टी एक्सप्रेस आपल्याला करता येणार, तर आपल्याला
डोक्यात या मेंदूला जास्त त्रास देण्याची गरजच नाही ना. ती दुसऱ्या गोष्टी करण्यामध्ये मग काय होणार, मग्न होणार मेंदू. आपण काय करतोय, सतत सतत त्याच गोष्टी करून मेंदूला थकवतोय. असं नाही वाटत आहे का तुम्हाला? खूप जास्त थकवतोय, अनावश्यक गोष्टींमुळे थकवतोय. त्याची पॉवर इतकी आहे ना, की आपल्याला बघा हे सगळं झाल्यानंतर रणबन हळू आपल्याला ना एकदम स्वप्नवत दुनियेत गेल्यासारखं आपल्याला वाटणार आहे. का? कारण आपला हा ताण कमी झाला ना, की आपल्याला नवनवीन गोष्टी आठवणार आणि नवनवीन गोष्टींवरती आपण काम करायला लागणार. आणि येस. हा फरक आपल्याला 4 दिवसामध्ये, 5 दिवसामध्ये, 6 दिवसामध्ये जाणवलेला आहे. सगळ्यांना जाणवलेला आहे, की नवनवीन गोष्टी सुचायला लागल्यात ना तुम्हाला? आता येस मॅम. आरोग्यात सुधारणा झाल्यानंतर, तुमचे आरोग्य सुधारल्यानंतर वॉव! तुमची ट्रेन फास्ट अगदी. कारण आता आपल्याला काय झालंय बघा, सायकलपर्यंत आलो होतो आपण, मग गाडीपर्यंत आलो, बरोबर? टू व्हीलरवर, मग फोर व्हीलरवर, मग आपल्याला हळू ट्रेनमध्ये बसायला लागलो. मग हळू आपण काय केलंय, आपल्याला आकाशात उडायचंय आता. तर मग काय करावं लागेल त्याच्यासाठी? काय करावं लागेल? काम करावं लागेल की नाही? शांतपणे येस. काम करावं लागेल. शांतपणे काम करण्यासाठी मेंदू शांत ठेवावा लागेल. मेंदू शांत राहिल्याने अधिकाधिक आपले जे असणारी स्वप्न आहेत त्याच्यावरती आपण ॲक्शन्स घेऊ. ॲक्शन घेतल्यामुळे काय होणार? आपल्याला खूप काम करण्याची हे लागणार आहे. आपल्याला आपल्या आरोग्य आधी सुधारावं लागणार आहे आणि आरोग्य चांगलं असेल ना, तर आपण काय करणार? आपले 24 तास, आपल्या दिवसातले 24 तास आपण कृतज्ञतेमध्ये राहणार, असं नाही वाटत का तुम्हाला? येस मॅम. ज्यांना 1 तास काढणं कमी झालंय, ज्यांना 2 तास, दिवसातले 6 तास कमी वाटतात आहे कृतज्ञतेसाठी, आरोग्य चांगलं असेल, तर आपल्याला 24 तास सुद्धा कृतज्ञतेसाठी देता येणार. येणार का? येस मॅम. डन? सर्वांनी? येस. येस, व्हेरी गुड. स्वतःसाठी क्लॅप करा. कारण तुम्ही कमिटमेंट केलेली आहे, की आजपासून मी माझ्या आरोग्यावरती सुद्धा लक्ष केंद्रित करणार. कारण याच्यानंतर आपल्याला धनाकडे जायचंय, पैशाकडे जायचंय. पैसे आपल्याला काय करायचे? विपुलता आकर्षक. आणायची आहे त्याच्यामध्ये, अट्रॅक्ट करायचे आहेत. तर त्याच्यासाठी आरोग्य चांगलं लागेल की नाही? नाहीतर मग आपल्याकडे भरपूर पैसा आहे, सगळं काही आहे आणि आपलं आरोग्य चांगलं नाही, तर मग आपल्याला पैसे कुठे खर्च करायचे? याचा थोडा विचार येईल ना. येस. म्हणून आपले पैसे आपल्याला एन्जॉय करण्यासाठी खर्च करायचे आहेत. त्याच्यासाठी नवनवीन संधी आपल्याला शोधायच्या आहेत. म्हणून आजच आरोग्य फॉर्म भरा. काय करा? रात्रीच फॉर्म भरा. कशाचा? आनंदाच्या गोष्टींचा आणि आपल्या आरोग्यामध्ये सुधारणा करा. थँक यू. जितकं होईल तितके आपल्या शरीराला धन्यवाद करा. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. धन्यवाद श्रद्धा मॅम. धन्यवाद आयुष सर. आणि इथे बसणाऱ्या सर्व लोकांचे धन्यवाद. धन्यवाद. समजलाय पाठ? येस 15 मॅम. मिनिट जास्त घेतलेत मी तुमचे. घड्याळाकडे लक्ष असतं माझं, पण आता कसं आहे ना, की होतो थोडा वेळ. त्यासाठी मी आधीच तुम्हाला सगळ्यांना सॉरी म्हणते आणि समोर जाते. थोडी पारंपरिक औषधांवरती आपण प्रकाश टाकायचा, तर आपल्याकडे तुळस पण आहे, अद्रक पण आहे, हळद पण आहे, लसूण आहे, आवळा आहे, अंजीर आहे, त्रिफळा आहे, मेथी आहे सर्वांकडे घरातल्या वस्तू. येस. या सगळ्या वस्तू आहेत. पुदिना, जायफळ आणि आपण ना अद्रक, हळद आणि मध. वाव! याचं चाटण केल्यानंतर जी सर्दी बरी व्हायची ना, आताही घेतो आपण, पण माझी आजी नेहमी द्यायचं याचं चाटण मला. ते आठवलं. ही पारंपरिक औषधांची जर याला जोड असेल ना, तर खरंच पटापट आपल्याला रिझल्ट दिसायला लागतील. ठीक आहे. आणि अजून एक माझं सुटलं की मोरिंगा. मोरिंगाचं महत्व सगळ्यांना माहितीच आहे. त्याच्यामुळे ह्या सगळ्या पारंपरिक औषधांचा, ही औषध आहे. आपलं घरातलं स्वयंपाकघर ही येस. सगळ्यात मोठी आपल्या घरचा खजिना आहे.
आणि आपण त्याच्याकडेच दुर्लक्ष करतो. बघा, ती सगळी पारंपरिक औषधं काढा, कारण आजीचा बटवा मला आठवला हे केल्यानंतर. आजीच्या बटव्यामध्ये काय असायचं, एक विड्याची पानं असायची, चुना असायचा, कात असायचा, ओवा असायचा, बघा बघा. आणि आजी पटकन काय करायची पानावरती काय लावायची, चुना लावायची, आणि त्या चुन्यामुळे काय मिळायचं आपल्या शरीराला, काय मिळायचं श्रद्धा थंड मॅम? थंड वाटायचं ना मॅम त्याने. थंड वाटायचं. अजून काय मिळायचं, कोण सांगणार मला? लिहा चार्ट म्हणजे मध्ये. चुन्याचं आता कालच आमच्याकडे ते काय उन्हाळी लागली तर ते चुना लावतात ना बेंबीला पण. हो. अजून सर्वात जास्त काय असतं? कॅल्शियम. कॅल्शियम. येस, कॅल्शियम. चला आता शोधूया आपल्या घरच्या हळदीमध्ये, आपल्या घरच्या तुळशीमध्ये. आपल्याकडे तुळस, आपण काय आहे तुळस म्हणजे, खरंच खरंच थकवा, ताण सगळं दूर होतं. 2-3 पानं जरी खाल्ली ना तुळशीची, आपला ताण कमी करतं. चला, या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करूया आपण. तेवढे आपण एवढे वर्ष झाले या सगळ्या गोष्टी वापरतो आहोत आणि आपल्याला त्याचा अनुभव आहेच. चला, मग कुणाला जर सांगायचं असेल ना, की खरंच या सगळ्या गोष्टींमुळे आपल्या अजून कुठल्या गोष्टी तुम्हाला आठवतात? मला ऐकायला आवडेल की कुठल्या गोष्टींचा आपण आपल्या आरोग्यासाठी वापर करू शकतो. आणि तुम्हाला काय काय आठवलं आरोग्याविषयी, तुम्हाला कसं काय जाणवलं आज? चला शेअर करा. हँड रेज करा सर्वांनी. अरे, सराव केला नाही का? माझ्या विद्यार्थ्यांनी सराव नाही केला कालचा? वर्षाजी येस. नमस्कार मॅडम. नमस्कार. मॅजिकल मॅजिकल. म्हणजे जादुई स्वस्त बद्दल सांगायचं झालं तर मॅडम, पोळ्या लाटताना माझ्या पायावरती कोरपाट पडलं होतं आणि म्हणजे माझ्या ग्रॅटिट्यूडनी मला म्हणजे औषध पण घ्यावं नाही लागलं आणि दवाखाना पण नाही केला, पण माझा पाय बरोबर झाला. म्हणजे पायाचं वाव. दुखणं कुठे गेलं काही समजलं नाही. थँक्यू सो मच. थँक्यू. हा, तुम्ही एक शब्द वापरलाय, ग्रॅटिट्यूड केल्यामुळे. बघा, ग्रॅटिट्यूड आपण काय करत होतो आधी? पडलं असतं तर कुणाला दोष दिला असता? मला पोळ्याच कराव्या लागतात, असंच झालं, माझं नशीब ना, माझं नशीब असंच आहे, मला आयुष्यभर पोळ्याच कराव्या लागणार आहेत, असं वाटतं या घरामध्ये, असं तसं तसं. पण आपण काय केलं? आता आठवा प्रत्येकाला, प्रत्येकाच्या घरातली नाटकं आठवा बरं. आपण आपला सूर कुठे जायचा, आणि आता काय झालंय, आपण कृतज्ञता करायला लागलो. आनंद म्हणजे मी वाटला बाम की नाही? सुद्धा नाही लावला. हो, म्हणजे मी बाम सुद्धा नाही लावला. वाव, खरंच. माझा एक किस्सा थँक्यू सांगते सो हा. मच. मी काय झालं होतं, हे चॅप्टर, हे सगळं झाल्यानंतर, आपण पुस्तक वगैरे केल्यानंतर विजय सरांचं मी सेशन केलं, आणि मी ना अशी 360 डिग्री ना पडल्यानंतर अशी फिरली मी गोल, इतकी जोरात पडले मी घरी. आणि माहितीये का, हे लगेच धावत गेले. यांना वाटलं बापरे, आता ही पडली आईचं, म्हणजे काय होणार. लगेच त्यांच्या डोक्यात असे विचार यायला लागले की आता काय. मी काही नाही, बसले आणि थँक्यू थँक्यू थँक्यू, मला काहीच झालेलं नाही, असं म्हणत म्हणत पाय पण जवळ घेतलेत, आणि अजून तेवढ्याच ताकदीने माहितीये का उठले पण. आणि हे खाली गेले. त्यांना वाटलं आता ऑटो वगैरे काही बोलवावा लागतो का, आणि इतके थँक्यू केले ना मी माझ्या बॉडी पार्ट्सचे, आणि मला काहीच झालेलं नाही असं म्हणून बसले खुर्चीवरती, आणि हळूहळू हळूहळू पूर्ण बॉडी पार्ट्सला थँक्यू म्हटले, आणि उठून बसले, आणि जसं काहीच झालं नाही डान्स करायला लागले. हे काय म्हणतात, बापरे काय झालं. मला वाटलं की आता ऑटो आणावा लागणार की काय. ही जादू आहे, बघा बघा करून. आणि अशा ना आम्ही खूप साऱ्या मैत्रिणींनी पण ना खूप साऱ्या गमती-जमती आम्ही एकमेकींना शेअर करायचो तेव्हा, की हे पुस्तक, हा पाठ वाचल्यानंतर खूप जादू घडायला लागल्या होत्या. आणि घराघरात आमची चर्चा असायची, बापरे, औषधांशिवाय पण आपण चांगलं होऊ शकतो. आणि होतं, हे आम्ही गॅरंटीनी सांगतोय.
मला पण थँक्यू तसंच ताई, वाटलं नाईस होतं. शेअरिंग. थँक्यू. दवाखान्यात जावं लागणार आता. आता आपले दवाखाने बंद होणार. काही दिवसांनी काय म्हणणार ना डॉक्टर्स, की बघूया आता आपण काय होतंय ते. चला अजून काय कोणाचं होणार शेअरिंग? सोनाली मॅम, काय होणार? सोनाली मॅमला शोधत डॉक्टर येणार आणि म्हणणार काय मॅजिक आहे. असं होणार. चला नेक्स्ट. अभिषेक. येस, कोण आहे? अभिषेक. अभिषेक सर. नमस्कार सर. नमस्कार मॅडम. नमस्कार, नमस्कार. मी मुंबईवरून बोलतोय, अभिषेक चाळके. मी सेशन चालू केला होता स्टार्टिंग डे 0 पासून. त्यानंतर मंडे ट्युजडे स्किप झाले माझं. मंडे ट्युजडे वेनसडे म्हणजे सोमवार मंगळवार बुधवार स्किप झालं होतं माझं. समहाऊ मी थोडा वेगळ्या एनर्जीला अलाइन झालो होतो. तो मला परत बाउन्स बॅक यायचं होतं. तर मी कंटिन्युअसली कालचा दिवस आणि आजचा दिवस कंटिन्युअसली मी होपन केली आहे. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी. थँक्यू, आय लव्ह यू. म्हणजे मी रस्त्यावर चाललोय तेव्हा पण चालू होतं, मी वॉशरूमला होते तेव्हा पण चालू आहे, मी घरात आहे तरी पण चालू आहे, मी ऑफिसला आहे तरी पण चालू आहे. मला असं वाटायचं मध्ये मध्ये, अरे मी काय करतोय, पण म्हटलं नाही, मला करायचंय, मला करायचंय. मी केलं. आणि सडनली काल रात्रीपासून मॉर्निंगला उठलो, धरतीमातेला नमस्कार केला, म्हटलं थँक्यू, आज तुम्हाला जिवंत ठेवलंयस, या जिवंत असण्यासाठी थँक्यू. आणि आजचाच पूर्ण दिवस, गेल्या 3 दिवसाची एनर्जी बाउन्स बॅक झाली मला. एवढं पॉझिटिव्ह आहे. आणि आज मी सेशन अटेंड केलंय. गुड, व्हेरी व्हेरी गुड. गुड. एकच होतं, मला हा. धावता येत नाही तर मला चालायचंय, मला चालता येत नाही तर मला एक एक पाऊल टाकायचं, मला एक एक पाऊल चालता येत नाही, मला रांगायचंय पण मला जायचंय, व्हेरी मला गुड. मला थँक्यू बोलता येत नाही तर मला होपन करायचंय, मला काहीच येत नाही तर मला ऍटलिस्ट त्या गोष्टीवर लक्ष द्यायचंय की ज्या गोष्टी मला करायच्या. व्हेरी गुड. सुपर. सुपर सुपर. येस, कळलंय तुम्हाला जादू बुक एकदम मस्त. आणि आता तुम्हाला समोरची जी 26 किती किती दिवस राहिलेत, आता 25 दिवस राहिलेत, तर हो. त्याच्याकरिता कमिटमेंट करा स्वतःला. आता एकही दिवस काय करायचं नाही, मिस करायची. एकही दिवस काय करायचं नाही सर. आता माझा प्रत्येक दिवस मला 9 ते 10 मध्ये माझा 100% द्यायचा आहे. फक्त द्यायचंच नाही की मला स्वतःचे नोट्स पण बनव. हेच करेक्शन्स आहेत. म्हणजे टाळलंय तुम्ही समर्पणसाठी, तुमची नोट सांभाळून ठेवली तुम्ही. व्हेरी गुड. हेच तर हवंय ना आपल्याला. छान छान, एकदम मस्त शेअरिंग. रविवारपर्यंत नोट्स केल्या होत्या मी शेअर करणार होतो, बट समहाऊ मग सोमवार मंगळवार बुधवार ते स्किप झालं. मग आजच्या नोट्स बनल्यात, मग ते आजच्या नोट्स आणि मग मी उद्या टाइम मिळेल तर मग त्या 5च्या 3 नोट्स पण कॅरी फॉरवर्ड करून मग एकदा टाइम मिळेल तर शेअर नाही, टाइम काढायचाच आहे. चला समर्पण मध्ये टाका, नोट टाका आता एक. टाइम काढायचाच येस. आहे. टाइम मिळत नसतो हो कधीच आपल्याला, तर इतके वर्ष नाही मिळाला, आता कुठे मिळणार आपल्याला टाइम. वेळ काढावी लागेल आपल्याला आपल्यासाठी. ठीक आहे. बरोबर. येस येस, डन. थँक्यू सो मच मॅम. ओके, थँक्यू सो मच. नेक्स्ट शिल्पा मॅम. शिल्पाची अनम्यूट. नमस्कार मॅडम. नमस्कार, बोला. मॅडम, माझ्या तब्येतीने घेऊन चॅलेंज होते, पण जेव्हापासून आपण ग्रॅटिट्यूड करून राहिलो तेव्हापासून खूप चांगलं वाटते. आणि माझ्या नाकाला माईन झाली होती तर ते तर बसले, पण ना इथे गाठ सारखी झाली होती, ते दुखे नाही ना काही नाही. मग मी पाहिलं, त्याला म्हटलं बसून नाही राहिलं काही नाही. मग मला एकदम म्हणजे कसं तरी वाटलं, म्हटलं कोणतं काही नाही वाटलं झालं पाहिजे बा. मग मला एकदम आठवलं की नाही बा, युनिव्हर्सले धन्यवाद द्यायचं, थँक्यू म्हणायचं आपण. तर मी 2 दिवस थँक्यू म्हटलं आणि तिसऱ्या दिवशी ऑटोमॅटिकली ते गायब होऊन गेलं. ग्रेट. तर मला खूप चांगलं वाटलं की नाही बा, खूप चांगलं वाटलं. आणि दुसरं चॅलेंज होतं की माझ्या सर्दीला घेऊन मला. आणि मॅडम याच्या पण कित्येक म्हणजे थँक्यू म्हटलं ना खूप कमी आहे, कारण की सगळ्यात पहिला मुद्दा तर
त्या औषधला खूप धन्यवाद. हे सरांना खूप धन्यवाद. आणि ते औषध माझ्या मम्मीने मला सांगितले, माझ्या मम्मीला धन्यवाद त्याच्यासाठी. तर मला तर सर्दीचा इतका त्रास होता, रक्त निघत होतं घशातून, खूप सर्दीचा ठीक आहे, प्रॉब्लेम ठीक होता आहे. मला. आपल्याला इतकं आणि खोलात नाही जायचंय. आपल्याला तुमच्या भावना आमच्यापर्यंत पोहोचल्या आणि आता काय हा. करायचं आपल्याला, छान झाल्यामुळे आता समोरच्या गोष्टीकडे लक्ष केंद्रित करायचंय. ओके. आपल्याला त्याच्यासाठी त्याच्यावरती खूप खूप धन्यवाद झालेल्यावरती देतो एवढं आपण. आपल्याला हे नाही करायचं त्याच्यावरती. ठीक आहे. करायचं. हा. ओके. धन्यवाद मॅडम. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. तुम्ही रिझल्ट घेतात आहे, हे खूप मोठी गोष्ट आहे. आता हळूहळू हळूहळू आपण काय करणार आहोत, नाही पण आपली मॅडम पूर्ण स्वप्न आराम पूर्ण पडला आता. करण्यासाठी त्या ध्येयाकडे लक्ष ठेवणार आहोत. ह्या तर गोष्टी घडत पूर्ण आराम राहणारच पडला. आहेत. बिलकुल, बिलकुल. चला. संपला ना. हो, झाला. झालं. असं कोण बोललं? सरांना आयुष सर? परत बोलायला. आयुष सर? धन्यवाद आयुष सर. आमची भाषा आता एंड अगदी करा. समजून घेऊन. आता एंड करा. ओके सर. थँक्यू सो मच. थँक्यू सोनाली मॅम. थँक्यू ऑल पार्टिसिपेंट्स. थँक्यू सो मच. थैंक यू सो मच. चला, खुशी खुशी दिन की शुरुआत है, खुशी खुशी दिन की समाप्ती है. आणि काय करायचं सर्वांनी, सुंदर गाणी ऐकून झोपायचंय बरं का. आता जादूचा दगड हातात असणार आहे. आपल्या आवडीच्या लोकांचे समोर फोटो असणार आहेत आणि आपण आरोग्यासाठी लिहिलेली चिट समोर असणार आहे आणि काय सुंदर झोप लागणार आहे ना आपल्याला. तर चला त्या झोपेसाठी तयार होऊया. बाय, गुड नाईट. मॅजिकल नाईट. बाय बाय. मॅजिकल नाईट. बाय 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 बाय. थँक्यू मॅम. थँक्यू Thank you, थँक्यू मॅडम. थँक्यू. आभारी आहोत मॅडम, आभारी आहोत, आभारी आहोत. थँक्यू मॅडम. थँक्यू बेटा. थँक्यू. सभी एंजल्स को थँक्यू. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद.